नमस्कार. लताबाई ही पार्वती बनून रणदिव्यांच्या घरात शेवटी घुसलेलीच आहे. ऐश्वर्याचा इथे प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आता पार्वतीला, त्या खोट्या पार्वतीला सर्वजण घरी घेऊन येतात. घरी आल्यावर जानकी म्हणते, आपण ना यांना एक संधी द्यायला पाहिजे. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी काही काय बोलतेस, कळतंय ना तुला? अगं ही पार्वती नाहीच आहे. ही कुठची कोण बाई उठते आणि येऊन मी पार्वती असल्याचं सांगते आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता. पार्वती ही ऋषिकेशच्या जवळजवळ जात असते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि माझं बाळ असं करत असते. सुमित्राला ते आवडत नाही. सुमित्रा जाऊन ऋषिकेशला मागे खेचते आणि म्हणते, तू गप्प बस ग, तू पार्वती नाही आहेस, तू कोणीतरी वेगळीच खोटारडी बाई आहेस. खोटी पार्वती बनून इथे आली आहेस, मला माहीत आहे. कारण पार्वतीताई या कधीच देवाघरी गेल्या आहेत. त्यांचा बस ॲक्सिडेंट झाला होता आणि तू म्हणतेस तू त्या बसमध्ये नव्हतीस. अगं किती खोटं बोलतेस तू, खोटं बोलतेस. जानकी, अहो हिच्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा आता कोणच काहीच बोलायला तयार नसतं. जानकी म्हणते, आई समजून घ्या, आई समजून घ्या, आपण हिला एक संधी दिली पाहिजे. कारण नाना तिला पारू असं हाक मारायचे हे तुम्हालासुद्धा माहीत नव्हतं. हे तिला कसं माहीत? एवढी खाजगी गोष्ट. म्हणजे ही नक्कीच पार्वती आई असू शकते. आई आपण त्यांना एक संधी देऊया. आता ऐश्वर्या, सारंग आणि आजी हसत असतात कारण जानकी आता त्यांच्याच बाजूने बोलत असते. आता सुमित्राला जानकीचा राग येतो. सुमित्रा म्हणते, नाही हां, ही बाई एक क्षणसुद्धा इथे थांबणार नाही. हिला आत्ताच्या आत्ता मी घराबाहेर काढते. तेव्हा जानकी म्हणते, अहो आई थांबा, आपण सगळ्यांची मतं विचारात घेऊया. ज्यांना जास्त मतं पडतील त्यांचं ऐकूया. आता पार्वती घरात राहावी अशी जास्त मतं पडतात. आता पार्वतीला घरात ठेवलं जातं. सुमित्राला राग येतो. सुमित्रा रागाने रूममध्ये जाते. थोड्या वेळाने जानकी सुमित्राला भेटायला येते. सुमित्रा म्हणते, आता कशाला आली आहेस? माझ्या डोक्यावर सवत आणून ठेवली आहेस. काय गरज होती का तुला तिला घरात घ्यायची? मी सांगते ना ती खोटी पार्वती आहे म्हणून. ती बाई पार्वतीताई असूच शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते, आई आता आपल्याकडे पुरावा नाही आहे. आपण पुरावा गोळा करू आणि त्या बाईला धक्के मारत या घरातून बाहेर काढू. कोण आहे ती? काय इथे आली? कशासाठी? तिला कोणी पाठवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नको का आपल्याला मिळायला? तिला असंच कसं आपण जाऊ द्यायचं? नक्की तिचा हेतू काय आहे? का इथे आली आहे? आणि कोणाच्या सांगण्यावरून? हे सगळं आपण शोधून काढायचं आई. मग आपण दोघी एक टीम आहोत हे त्यांना कुणालाच कळता कामा नये. तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायचं आणि मी त्यांच्या बाजूने बोलणार. गोड गोड बोलून मी सगळं तिच्याकडून काढून घेईल आणि आपण तिला पोलिसांच्या ताब्यात देऊया. तेव्हा सुमित्रा म्हणते, खरंच जानकी तू किती हुशार आहेस ग, किती या घराचा विचार करतेस. माझ्या हे डोक्यात पण आलं नव्हतं. खरंच ती कोण आहे, कशासाठी इथे आली आहे, तिचा नक्की हेतू काय आणि तिला कोणी पाठवलं आहे हे आपण नक्कीच शोधून काढूया. आता आपला प्लॅन रेडी. आणि दोघेही हातावर हात देऊन टाळी देतात. तर इकडे ऐश्वर्या, सारंग, आजी बोलत असतात, चला आपला प्लॅन तर सक्सेसफुल झाला. ही खोटी पार्वती तर घरात घुसली. आता पुढे काय काय करायचं हे आपण आता तिला सांगत जायचं. ती हळूहळू करणार आणि प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात येणार. ही सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होणार. आजी, ऐश्वर्या आणि सारंग जोरजोरात हसत असतात. पण मूर्ख ऐश्वर्याला माहीत नाही की जानकी तिच्या नेहमीच एक पाऊल पुढे असते. जानकी असं काही होऊ देणार नाही. जानकी तिला तोंडावर आपटणार आहे. ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.